आज आपण करतोय मातीच्या तव्यावर भरलेली वांगी। हे मी वांगी घेतलेत, हे वांगे गावरान आहेत। हे अशी मस्त आपण कापून घेऊया। एकातून 4 भाग करायचेत आपल्याला। हे बघा असे, आणि बघायचे किडलेलं आहे का मध्ये, आणि हे पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत कारण हे काळे पडणार नाहीत। अशी एकातून 4 भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला। हे मी मातीच्या तव्यावर करते, खायला खूप छान लागतात आणि खूप भारी टेस्ट लागते। हे बघा, हे असे वांगे कापून घेतलेत। तुम्ही कढईत केलं तरी चालतं। हे बघा, मी अशी शेंगदाणे भाजून घेते आणि हिरव्या मिरच्या पण भाजून घ्यायचे आपल्याला। हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि हा लसूण भाजून घ्यायचं आहे आपल्याला। असे भाजून घेते मस्त। बघा असे भाजलेत, आता आपण काढून घेऊया। मी गावाकडल्या पद्धतीने करते। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचे। हे मोठं मीठ टाकते मी थोडंसं, आणि थोडीशी कोथिंबीर। खायला नाही आता हे बघा, असं छान वाटून घेतले। आपण हे काढून घेऊया। हा काळा मसाला आहे, घरी बनवलेला काळा मसाला घेतलाय मी, आणि थोडीशी हळद। तुम्ही कोणताही गरम मसाला टाकला तरी चालेल। हे असं आपण मिक्स करून घेऊया। आता हे वांगे आपण कापून घेतलेले मस्त वांग्यामध्ये असे भरून घ्यायचे आपल्याला हा मसाला। तव्यावरती तेल टाकले मी आणि थोडंसं कढीपत्ता टाकून घेतलाय। वांगी आता तव्यामध्ये टाकायचे। छान असं परतून घेऊया। मीठ टाकले मी थोडंसं, चवीनुसार मीठ टाकायचं। परतून घेतले, आता 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। मस्त आपले वांग्याला आता पाणी सुटलेलं आहे, कारण आपण मीठ टाकलं होतं। मीठ टाकल्यामुळं छान पाणी सुटलेलं आहे। पाणी टाकून घेऊया आपण। जास्त नाही टाकायचं, थोडंच पाणी टाकलंय मी, आणि हे झाकून 5 मिनिटांसाठी परत शिजू द्यायचे। हे बघा, आपले वांगे मस्त शिजलेत, खायला खूप छान लागतात। हे तयार झालेत आपले हिरव्या वाटाण्यामधले भरलेली वांगी। हे मी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता। खूप छान आणि खूप टेस्टी लागतं।